तीर्थस्थळी सालाबादाप्रमाणे चालणारा हा आपला नाम उत्सव, त्यामध्ये श्रीमद भागवत कथा अनुषंगाने आजची कीर्तनाची तिसरी सेवा अभंग जनता निवडला ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणून ऐकणारा न उभा राहणारा महाराज समजायची चूक करायची नाही. कारण कीर्तन भरपूर झाले, परमार्थ वाढला, भजन वाढलं, सत्य वाढले, पण त्याचं अनुकरण का होईना तर फक्त महाराज कळाले नाही. महाराज म्हणजे साधकाची दशा उदास असावी आणि उपाधी नसावी. मग आता जो साधक आहे त्या साधकाची दशा उदास असली पाहिजे. उदास असण्याचा संबंध काय बुवा, उदासीनता कशात असली पाहिजे तर साधकाला उदासीनता त्याच्या साधनेमध्ये असली पाहिजे. साधना ही उदासीनता असली पाहिजे. जसं आम्ही आल्या आल्या बाबाची भेट झाली, बाबा म्हणजे माझ्याजवळ काहीच नाही, फक्त देवाचं भजन आहे, दुसरं काही नाही. लक्षणानं आणि तत्वानं ओळखल्या जाणारी अवस्था तिला म्हणजे जेव्हा साधू साधू लक्षणानं ओळखला जातो, साधू तत्वानं ओळखला जातो. आपल्या वारकरी संप्रदायापुरतं चिंतन जर आपल्याला पाहायचं ठरलं महाराज तर आपला वारकरी संप्रदाय हा फक्त तत्वशील आहे. आपण सांप्रदायिक मंडळी तत्व मानणारे, शरीरावर धारणा करणारे नाही. कारण शरीरावर जर धारणा ठेवली, शरीर निष्ठेनं जर साधना करीत गेलो तर पिशाची योनीला जावं लागतं. महाराजांचं म्हणणं असं आहे की देहावर आपला भाव नसला पाहिजे आणि देहावरचा भाव जोपर्यंत, देहातील भाव आहे जोपर्यंत, देह मी आहे अशा संबंधानं जी काय साधना होती ती साधना देहाला अनुसरून असते. आणि देहाला अनुसरून केलेली साधना खरी का खोटी तर मग त्याची चाचपणी करण्यासाठी हा देह खरा का खोटा असा प्रश्न घ्यावा लागतो. मग देहाला जर खरं म्हणावं तर हा देह खरा नाही आणि खोटा म्हणावं तर या देहाशिवाय खरं कळत नाही. मग देह खरा नाही आणि देह खोटा नाही, मग देह आहे का असा प्रश्न आहे. मग साधक म्हणा महाराज असं द्विधामध्ये बोलू नका, कारण द्विधात जर बोलला तर आमचा अगोदरच गोंधळ उडालेला आहे. त्यात तुम्ही असं जर दुहेरी बोलता तर आम्हाला अजून अवघड जाईल. महाराज म्हणले याच्यात दुहेरी बोलायसारखं काहीच नाही. जे नसतं त्याला नाही म्हणायचं, असतं त्याला आहे म्हणायचं. जे असतं असं नाही, नसतं असं नाही, त्याला शुद्ध भासत म्हणायचं. आमचा तुमचा देह दिसतो का असतो, असतो का भासतो असा प्रश्न केला. मग साधक महाराजाला विचारू लागला, महाराज देह जर दिसतो म्हणावं तर असतो, महाराज म्हणजे असतो म्हणावं तर देह देहाहून वेगळा आहे का? नाही ना. मुंगीपासून हातीपर्यंत जर बघितलं तर मुंगीपासून हातीपर्यंत सगळ्याचे देह बघितले, सूक्ष्मातल्या सूक्ष्म अणुचा देह बघितला, मोठ्यातल्या मोठ्या प्राण्याचा देह बघितला. हे सगळे देह त्यांचे का पंचमहाभूताचे तर सांगितलं पंचमहाभूताचे. आणि मग पंचमहाभूताहून वेगळे आहेत का सांगितलं नाही. मग जर पाच तत्वाहून वेगळं नाही तर मग देह देहाहून वेगळा आहे का? दिसायला जरी असला, उपाधी संबंधानं नावाला जरी हटला, व्यवहार संबंधानं त्याच्या पदाला जरी हटला तर नावाचा, पदाचा, रूपाचा, वर्णाचा, कुळाचा, गोत्राचा जो कोणी आहे तो फक्त भासणार आहे, दिसणारा नाही, असणारा नाही. जे दिसत असतं ते असतं का अशी परिक्रमा जर करायची ठरली तर त्याच्यासाठी आपल्याला प्रक्रिया पाहायची. आता ही सावली दिसती, ही सावली दिसती, मग ही सावली असती म्हणून दिसती, दिसती म्हणून असती का भासती म्हणून दिसती? आपल्याला आपली सावली दिसती, मग ही सावली असती म्हणून दिसती, दिसती म्हणून असती का भासती म्हणून दिसती? जाऊ द्या, ते सोडून द्या. व्यावहारिक दृष्टिकोन बोललो, प्रापंचिक आसक्तीचा दृष्टांत होता, परमार्थिक संबंधानं दृष्टांत देऊ. मृगजळ दिसतं, मग मृगजळ दिसतं असतं का भासतं? असतं. कसं प्रमाण देता येईल त्याला? महाराज म्हणले मृगजळ दिसतं म्हणावं तर ज्ञानेश्वरीमध्ये महाराज सांगाले मृगजळ दिसलं तर मृगजळावर पाणी आहे. ज्या अर्थी तिथं पाणी आहे त्या अर्थी तिथं साळी केळीची शेती झाली पाहिजे. ज्या अर्थी तिथं साळी केळीची शेती होत नाही त्या अर्थी तिथं पाणी नाही. ज्या अर्थी तिथं पाणी नाही त्या अर्थी ते खरं नाही. ज्या अर्थी ते खरं नाही त्या अर्थी ते कोणाच्या अंगावर पडणार नाही. पण एक जणाला त्या अंगावर पडण्याची भीती आहे म्हणून ते पुढं पळतंय मागं पाहतंय. कसं होतंय? ते पुढं पळतंय आणि मागं पाहतंय. पुढं पळता पळता मागं पाहतंय, पळता पळता ते काळीच त्याचं थोडस नाजूक असतंय, त्याला हरण म्हणायचं. त्याच्या हरणाच्या काळजामध्ये धडकी भरती, धडकी भरल्यासरची ते गतप्राण होतंय, हरण मरतंय. दृष्टांत संपला. सिद्धांत असा काढायचा, मृगजळ हरणाच्या अंगावर पडणारं पाणी होतं का? म्हणजे नव्हतं. पण हरणाला मृगजळाचं भय वाटलं नाही का? आणि हरण मृगजळाला पाहून भिवून पळालं नाही का? मग आता एक हरण पळालं का सगळेच हरण पळाले? कशाच्या भेद पळाले? मृगजळाच्या. मग मृगजळ खरं का खोटं? नाही नाही, महाराज म्हणते मृगजळ दिसे साचपणे आईसे आणि खोटी याचे पिसे उरफोडी. विठाला मृगजळ कसं आहे बा? मृगजळ दिसायला साच दिसतं, दिसतं साच. साच म्हणजे खरं, दिसतं साच पण ते दिसतं. जसं बुवा लोकांच्या डोक्यातल्या टोप्या दिसायल्या, टोप्या दिसायल्या त्या टोप्या आहेत का कापड आहे?
कापड आहे का धागा आहे? धागा आहे का कापूस आहे? कापूस आहे का माती आहे? मग टोपी कुठे आहे? प्रत्येक बाबतीत चिंतन बघा, कोणत्याही बाबतीत चिंतन बघितलं तर त्याचं समीकरण जर उत्तर तपासलं तर ते झिरोच येतं. का बा? आता कपडे दिसायला कपडे दिसते, साजरा दिसतो म्हणून आहे का भासतो म्हणून आहे? धोतर दिसतं म्हणून आहे का भासतं म्हणून आहे? उपरनं दिसतं म्हणून आहे का भासतं म्हणून आहे? मग जर ते दिसतं म्हणावं तर ते असलं पाहिजे, असलं म्हणावं तर त्याचं अधिष्ठान तपासलं पाहिजे. मग उपरण्याचं अधिष्ठान, धोतराचं अधिष्ठान, सदऱ्याचं अधिष्ठान, टोपीचं अधिष्ठान, जगातल्या सगळ्या कपड्याचं अधिष्ठान कपडा, धागा का कापूस? मग कापूस कापसाहून वेगळा असतो का कापूस कापशा असतो? अलंकाराचं चिंतन जर पाहिलं तर अलंकार येतं. एकदानी बोरमाळे, चप्पल हारे, आणखी झुंबरे, हातातले बदामाच्या अंगठ्या आहेत, कोणी राजशाही अंगठी करतं. हे सगळे जे अलंकार आहेत, हे अलंकार तुमचे आमचे सराफा दुकानदाराचे का सोन्याचे? सोन्याचे आहेत का सोनच? पण वाटतंय म्हणून अलंकार आहेत का खरंच अलंकार आहेत? बरं हातात घातले म्हणजे ते आपले आहेत का? बरं ज्या हातात घातले ते हात तरी आपला आहे का? आणि त्याचं भुसकट मिळत नाही का? इतर लोकांना मिळवा हो, पण महाराजांना कशाला? विठाला ज्याच्या गळ्यात खानदानी वारकरी आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्याच्या अंगावर सोनं नसून आहे. आणि जो खरंच खानदानी वारकरी आहे, ते जर सोनं घालीत असेल तर समजा हे गाद्याच्या लक्षणाचा आहे. महाराज म्हणते माळीवरी सोने आणि गाढ वाचेलेने विठाला. ज्याच्या त्याच्या वैभवामध्ये जो तो राहत असेल, वैभव हे प्रापंचिक आसक्ती नाही बुवा. परमार्थामध्ये वैभव दागिने घालण्याचं नाही, परमार्थामध्ये वैभव कपड्याचं नाही, परमार्थामध्ये वैभव गाडीचं नाही, परमार्थामध्ये तुम्ही किती घुमून कीर्तन करता याचं नाही, तुमचं भजन किती खरं आहे. भजन आहे पण खरं आहे. मग इथं भजन लागतं गुरुजी, पण खरं लागतं. महाराज काय म्हणते? जैसी जयाची भजन स्थिती आणि तया तैसी नित्य प्रचिती. मग आता भजन करणारी मंडळी खोटं भजन करते का हो? नाही ना. कारण भजनकरी मंडळी एवढं परमार्थामध्ये श्रेष्ठ कोणी सांगितलं नाही. आमचे गुरुवर्य ब्रह्मीभूत वैकुंठवासी सोपान काका महाराज सातकर म्हणायचे, पोर हो महाराज की करण्यापेक्षा भजन करा, कारण भजन जितकं करता तितकं देवाच्या जवळ राहतात. परमार्थामध्ये सर्वांगीण जर खरोखर बघायचं ठरलं तर सगळ्यात मोठी अवस्था काय तर हे भजन आहे. हे भजन वैभव आहे, हे भजन वैभव आहे. या भजनाशिवाय परमार्थाला वैभव नाही. सांगणारा किती चिंतन सांगित असेल, पण चिंतनाला जर इथं प्रमाणाची जोड बसत नसेल आणि भजने जर भजन करीत नसतील तर त्या परमार्थामध्ये काय तिथं मजा. तुका म्हणे भजन अलीकडे काय झालं ठाकरे महाराज बरोबर आहे. पत्रिका वाचलं बरं का म्हणून, नाही तर तुमचा आमचा काय पहिलाच परिचय, कारण तुम्ही आम्ही सगळे पहिल्याच खेपाला घ्यायला, याच्या आधी काय आपला संपर्क झालेला. आणि ते योग फक्त मामामुळे आला, बाबाच्या आशीर्वादाने. आता मुद्दा असा आहे, तुम्हाला जिथं जे प्रमाण म्हणावं वाटन तुम्ही ते म्हणा. प्रमाण चुकलं तरी मला जमतंय बरं का. कारण विषय कसा असतो, आपल्याकडे प्रमाण चुकतच नाही बुवा. जर प्रमाण चुकीचं असतं तर गाथ्यात तेला असतं का? नाही 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 ना. ते माग पुढं होईल ना, पण तितकी अक्कल महाराजाला असावं. मिस्त्री जर भीत बांधायला लागला, मिस्त्री जर भीत बांधायला लागला आहे का नाही, मिस्त्रीने जर वळिंबा धरला, वळिंबा कळतो तुम्हाला, बांधकाम करणाऱ्या मंडळीला जे जुने माणसं त्याला कळतो. दोरीमध्ये जर बसला आणि एखादा जागा कमी पडली तर त्याला थापीला ती इतकरीचा तुकडा करावा लागतो आणि तुकडा करून त्याच्यात माल भरून ते भिताडीची लाईन दोरी काढावं लागते. तसं प्रमाण मागं पुढे झालं तर जिथं आलं तिथं घ्यायचं, पण भाजण्यावर धावायचं नाही. पण आम्हाला भाजण्याशिवाय दुसरं कोणी सापडत नाही ना. बघा ना, कोण्या गावात गेलं की गावातले लोक जास्त कोणाला पोचणार? भाजण्या.
सगळ्यात जास्त सकाळी सगळ्यात जास्त दात कोणावर? काकड्यावाल्यावर. कारण नेमका झोपीच्या टाइम लगेच म्हणजे उठा दागे वारे आता. मग गावात गेलो म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी का हा की वळता हो? आमच्या झोपा खराब करता. अरे बाबा ते झोपा खराब करते का झोपीतून उठी दे. हा मग इतकं कळावं लागत असतं. चला असो, आपला मुद्दा कुठून सुटला? तू का म्हणे येथे असं सांगितलं बरं का. कधी कधी आमची लाईन जाते. नाही तर होतं काय माहितीये का, बरसाती मध्ये पंधाड निघतं. पंधाड निघाल्यावर एक जात पंधाड खाड्याला सोकती. ते पंधाड खळडीत असते. ती खळडीता 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 इतकी लांब जाती की झाकड पडली तरी तिला खोट्याचं ध्यान होत नाही. तिला काय म्हणजे मसाळ हलगट तसं ते हे 9 वाजता अभंग घेतं. अभंग घेतं जे भोंगाळ करत 11 वाजता तसा समय का पाहिजे तसा काय विषय नसतो. महाराजांना कसं चाकोरीत राहा कोण्या एक वक्त्यानं त्याचा विषय कसा सांगितला असते महाराज. आमचे महाराजांकडे सगळे ढोराकडे जाणारे लोक आहेत. आमच्याकडे नाकात बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. वगैरे केव्हा कोठे परंतु फार फार वर्षापूर्वी कसं काय आमचा विठोबा फक्त आहे बाप दाखव नाही तसं राज घाल का घालीन नोटांगण मोकळं पटांगण. टेन्शन घ्यायचं नाही. कीर्तन कसं असतं, कीर्तनामध्ये कोणाला कोणाचं भेव नसलं पाहिजे. कीर्तन हे भय निवृत्तीसाठी असतं, भय वाटायसाठी नसतं. महाराजाचं भय जर पब्लिकला वाटत असेल तर पब्लिकचं भय केव्हा घालायचं? 2 तास जर महाराजाच्या तैनातीत माणसं बसायची तर महाराजांना चिंतन सांगितलेलं कळायचं कधी? चला आईचं भेव जर लेकराला वाटलं तर लेकरू सुधरण का खराब होईल? कसा विषय. मग महाराज म्हणले तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण. हा कोण किती मोठा आहे याच्यापेक्षा तो भजन किती करतो हे महत्वाचं आहे. बरं मग भजन करतो म्हणावं तर भजन कोण करतं? हो नाही ना ते बरोबर आहे महाराज. ते प्रमाण 100% बरोबर आहे. पण आता इथं भजन कोण करतं? गुरुजी मृदंग वाजवायचे. मग तुमचं काय परिचय नाही बरं का. त्याच्यामुळे नाव काय? लक्ष्मण बाबा. मग लक्ष्मण बाबा जर इथं पखवाद वाजवायले तर वाजवायले म्हणावं तर लक्ष्मण बाबाला पखवाद वाजता येत नाही. लक्ष्मण बाबा शिवाय पखवाद वाजत नाही. वाजवणारे लक्ष्मण बाबा नक्कीच नाही. हा तसं भजन करणारी ही सगळी मायबाप मंडळी जी भजन करती याच्याशिवाय भजन होत नाही. हे भजन करीत नाहीत पण याच्याशिवाय भजन होत नाही. मग करणारे हे नाहीत पण याच्याशिवाय भजन नाही. मग भजन करतं कोण? असा विषय आहे. त्याच्यासाठी प्रक्रिया आहे का? सुंदर प्रक्रिया. आपल्या सगळ्याच्या घरात पंखे, पंख्याला वायर आहे. वायर बोर्डाला गेले, बोर्डाला खटका आहे. खटका दाबला की पंखा फिरतो. खटका दाबला की पंखा फिरतो. मग पंखा फिरतो का खटका फिरवितो? पटकन आपण आपल्या सगळ्याच्या घरी पंखे येत ना. पंखे लागते आपल्याला. नॅचरल हवेची सवय नाही म्हणून तो वात व्हायला लागला. पहिले लोक नैसर्गाच्या हवात झोपत होते त्याला वात नव्हता. आता वात कमी वाढला तर एसी कूलर जास्त वाढले. आणि कोरोना काऊन व्हायला? त्याच्यामुळेच व्हायला. आहे का पुढचा मुद्दा कसा? आता बटन दाबलं. बटन दाबल्याच्या नंतर विद्युत प्रवाह सरळ झाला. विद्युत प्रवाह सरळ झाल्याच्या नंतर पंखा फिरायला लागला. उत्तर असं काढायचं पंखा फिरायला लागला का खटका फिरवायला लागला? एक वारचा बिनविरोध निघाला मधातल्या वारा. कसं जाऊ द्या. साऊंड सिस्टीम वाले भाऊ तुम्ही इलेक्ट्रिशियन आहे तुम्ही सांगा कसं होतंय? बटन दाबल्यावर पंखा फिरतो का पंखा फिरतो म्हणून बटन दाबावला? बटन दाबल्यावर पंखा फिरतो. मग पंखा फिरतो का बटन फिरवित? लाईन फिरली. हा आता लक्ष्मण महाराज म्हणजे लाईन फिरली. बरोबर आहे. बटन दाबलं की लाईन सरळ होती आहे का नाही? बटन दाबलं की लाईन सरळ होती. सरळ म्हणजे त्या वायर मध्ये ते विद्युत प्रवाह सरळ होतो म्हणजे सुरू होतो. आणि सुरू झाल्यानंतर ते कंडेन्सर त्या पंख्याला फिरवितं. मग पंखा जर फिरत असेल तर मग पंखा फिरत नाही. पंख्याला लाईन फिरविती. मग आता पुढे असा दृष्टांत करायचा. लाईन फिरविती का लाईन फिरती? कसं होतंय? नाही ना. लाईन फिरत नाही. लाईन शिवाय पंखा फिरत नाही. पण लाईन नक्कीच फिरत नाही. फक्त लाईन शिवाय पंखा फिरत नाही म्हणजे लाईन फिरविती लाईन फिरत नाही. कोणाला? पंख्याला. दृष्टांत संपला. सिद्धांत पहा. हे 3.5 हाताचा पंखा आहे बरं का बाबा. आता इथं प्रमाण येतं मोरे मारा. बरोबर आहे का? ते पॅम्पलेटवर वाचलं म्हणून बरं का. मग हो ना कारण तेव्हाच लक्षात येतं. माझा हे 3.5 हाताचा पंखा आहे. हे पंखा चालत नाही हलत नाही डोलत नाही बोलत नाही. याला चालविणार आहे हलविणार आहे डोलिणार आहे बोलिणार आहे. पण जो चालवितो हलवितो डोलितो बोलितो तो चालत नाही हलत नाही डोलत नाही बोलत नाही. पण त्याच्याशिवाय हे 3.5 हाताचा पंखा चालत नाही हलत नाही डोलत नाही बोलत नाही. चाले हे शरीर कुणाची असते. चाले हे शरीर कुणाची असते. हे शरीर
चालवित हरी, कोण बोलवित हरी, कोण डोलवित हरी. मग आता जो हरी आहे तो हरी चालत नाही, बोलत नाही, हलत नाही, डोलत नाही, पण त्या हरी शिवाय हे शरीर चालत नाही, हलत नाही, डोलत नाही, बोलत नाही. मग आता या शरीरामध्ये जो हरी आहे तो हरी तरी नेमका कोण आहे? कारण याच्यात काहीतरी आहे. बॅटरीतलं सेल संपला म्हणजे तिचं गुलूक चालू असलं तरी उजेड पडत. हा, मग शॉर्ट झालेले गुलूक किती आहेत बरं का. तसं बॅटरी चार्जिंग जोपर्यंत तुमचा मोबाईल अत्यसुविधा युक्त आहे. ज्या दिवशी त्याची बॅटरी उतरली त्या दिवशी त्याच्यामध्ये किती मेमरी असली त्याची काय कामाची नाही. मग तसा जो हरी आहे तो हरी कोण आहे बुवा? ही ऊर्जा नेमकी काय, ही शक्ती नेमकी काय? तर तिथं सिद्धांत पाहताना सांगितलं ही शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. मग कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही जी शक्ती आहे ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ही नेमकी आहे काय? या शक्तीचा अंगीकार करायचा कसा? सांगितलं ज्यांनी केलं त्यांच्याकडे शरण जा. कालचं प्रकरण झालं दुसरे चरण. हा, मग काल दुसऱ्या चरणामध्ये संत प्रकरण हाताळलं महाराजांना. पहिलं चरण काय? पांडुरंगा करू प्रथम नाम चिंतन पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी दुसरे चरण संताचे. मग आता आपल्याला जसं जसं जमन तसं तसं मागणी अभंग पुस्तक रेखीत चालायचं आहे का? मुद्दा कसा? हा, मग महाराज म्हणते ज्यांनी या शक्तीचा अंगीकार केला, ज्यांनी ही शक्ती स्वीकारली, ज्यांनी या शक्तीचा ओतप्रोत स्वीकार केला म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे आहे, जी त्यांच्याकडे आहे ती त्यांनी स्वीकारली, बाहेरून कुठून आणली नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्या मंडळीनं सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा असा लक्षात घेतला पाहिजे की वारकरी संप्रदायाचा साधक हा प्राप्तीसाठी साधना करतो, अप्राप्ताच्या प्राप्तीसाठी साधना करीत नाही. कारण आपला संप्रदाय अप्राप्ताच्या प्राप्तीसाठी साधना करणारा नाही. आपल्या संप्रदायाचा सिद्धांत हा प्राप्तच आहे आणि साधना सुद्धा प्राप्तच आहे. साधना प्राप्त आहे आणि सिद्धांत सुद्धा प्राप्त आहे. मग साधक आणि साध्य, साधक साधनाच्या मध्ये जी साधना आहे ती साधना सुद्धा प्राप्त आहे आणि साधक सुद्धा प्राप्तच आहे. म्हणून इथून आणायचं काय नाही, फक्त आहे काय हे कळून घ्यायचं, याचं नाव परमार्थ. मग आता असा परमार्थ किती काळ करायचा म्हणले महाराज? करायचाच का? परमार्थ करीतच असतेत का? इथून आपण सुटलो होतो है ना. भजन करीत असतेत का? भजन करीत असतं तर भजन कोण करतं? आणि भजन जर करीत असेल तर कशासाठी करतं? असे 2-4 प्रश्न होते. मग पहिला विषय असा आहे, मी जर भजन करतो म्हणाव तर इथं मी सिद्ध होत नाही. मी भजन करतो म्हणाव तर मी सिद्ध होत नाही. करतो म्हणाव तर करतेपणा माझा नाही आणि जे काय व्हायला ते माझ्याशिवाय नाही. ज्ञानेश्वरी सांगितलं महाराजांना, हे मजस्तव झाले परी म्या नाही केले, आयसे जेने जाणिले तो सुटला का. कैसे जेने जाणिले? हे मजस्तव झाले परी म्या नाही केले, हे माझ्याशिवाय झालं नाही. पण हे मी केलं नाही असं ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशी मी सुटलो. म्हणजे जोपर्यंत मी करतो म्हणतो तोपर्यंत मी बांधलेलाच. कोण बांधलेलं आहे? बघा, सोपी प्रक्रिया सांगतो. तुम्ही सगळे अधिकारी मंडळी बाबा पुढे बसले, इतक्या खाली जाऊन बोलायचं नाही, पण फक्त कळण्यासाठी म्हणून बोलायचं. एक प्राणी आहे, त्या प्राण्याच्या अंगावर गोमाशी सुद्धा बसत नाही. गोमाशी कळती ना आपल्याला? आपण कास्तकार मंडळी आहे का नाही? शेतकरी असल्यामुळे आपल्याला कळायसाठी भाषा आहे. गोमाशी कळती ना आपल्याला? माशीपेक्षा मोठी माशी असते, तिचं नाव गोमाशी. ती गोमाशी जी असते ती गोमाशी एका प्राण्याच्या अंगावर बसत नाही. ते लय लांब गेलं. त्याच्या अलीकडे या घोड्याला तर लवकर चिटकाच्या त्या आज जरासा का संबंध होता म्हणून सगळे मंडळी संघ आले, नाही तर मी नेहमी एकटा हिंडतो. हो ना, मग मला बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही एकटे काऊन हिंडता? मी म्हणलं गड्याच्या अंगावर गोमाशी बसत नसते. असं असतं आपल्या भावाला लागतो तो असा कोणाच्या अंगावर बसत नाही, गध्याच्या. आलं लक्षात? घोड्याच्या अंगाला लवकर चिटका द्या म्हणून तो घोडे ठोक ऐका जाऊ द्या. लैला म्हणून बोलत नाही बाबा बसलेले. ऐका विषय कसा, गध्याला गज काऊन म्हणावं? आपण बांधलं मुक्तबद्धचं चिंतन सांगेल बरं का. शास्त्रोक्त भाषा म्हणजे मला लय काही कळत नाही, कारण आपला काय ग्रंथ सुटलेला नाही. कॉलेज सुटलं, कंबर बांधली, कीर्तन सुरू झालं, अभ्यास काहीच नाही, फक्त कृपा आहे महाराजाची म्हणून बोलतो. चला आता विषय कसा, गध्याला गज काऊन म्हणायचं बघा. मामा गध माल कसं इमानदार का बैमान? आपण गधा माल कसं काम इमानदारीने करतं का बैमानीनं? इमानदारीनं करतं. किती महाराजाला काय करायचं तर करा, ते पाठीवरचं ओझं मुक्कामावर सोडल्याशिवाय उतरव देत नाही. त्याचं नाव
गद्याची. पाणी प्यायचं जर असं कोणाला तर गध मी पुढे बोलत नाही कारण बांब फुटायचा वेळ आहे. ऐका, ते रानात पित कोण म्हणजे ते शुद्ध पित, ॲक्वाचं पित, बिसलरीचं पाणी पित कोण, तरी त्याला काय म्हणते कोणाला गद्याला. त्याचे लक्षणं जर पाहिलं तर सगळे शहाणपणाचे, पण त्याला गध म्हणते. त्याचं कारण काय? त्याचं कारण फक्त एक आहे बघा, ते पावसाळ्यात खराब होतंय आणि उन्हाळ्यात सुधरत आहे कोण. तुम्ही बारीक लक्ष देऊन पहा त्या गोष्टी, कारण मुक्तबद्धचं चिंतन तिथं आपल्या लक्षात येतं. कारण वेदांत हा बिलकुल प्रापंचिक दृष्टिकोनातल्या सिद्धांतामध्ये सुटतो, फक्त आपल्याला त्याची मौज काढली पाहिजे. पण आम्हाला वेदांत म्हणलं की लगेच डोळे झाकू वाटते, कशाला हे चिबडा चिबडीचे कीर्तन आणले, याच्या पलीकडे परमार्थात आहे तरी काय वागड्या विठाला. मूळ रहस्य जे उघड होतं ते वेदांताशिवाय होत नाही. चला आपला मुद्दा असा चालला, ते पावसाळ्यात खराब होतं कोण कोण. जरा मोकळं बोला बरं का मोरे महाराज, राग नका येऊ देऊ. आला तर मग कीर्तन झालं भांडू आपण, पण चलू द्या आता बरं का. कारण कसं असतं, जे जुने माणसं लग्नाला सरपण कापायचे बाबा, सरपण कापताना ती करवत असायची, मोठं लोड लाकूड जर असलं का नाही तर दोन माणसं करवत धरायची आणि ती जवळ करवत धक्क्या खाली चलवती तोवर हे व्हायची, ते ढिलं पडली की करवत मोडायची. तसं हे मागले ढिले पडली की ही करवत मोडली. कसं ऐका कसा मुद्दा, गध्याला गध काऊन म्हणायचे, ते पावसाळ्यात खराब होतं कोण गद. आता बघा पहिल्यानं गायरानं होते, 200-200 एकरची गायरानं पडित राहायची, गाव शेजारी गायरानं पडित राहायचं. मग सकाळी सकाळी गध्याचा मालक गध्याला सोडायचा आणि गद चरायला गेले की पावसाळ्यामध्ये हरळी निघायची. आणि सगळ्यात जास्त गध्याला काय आवडती, हरळी आवडती. म्हणजे खडीत 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 पलीकडे जायचं, जिथं रान संपलं तिथून पुन्हा मागं बघायचं, मागं बघितलं की त्याला हिरवत दिसायचं, ते पुन्हा तिकडून खडीत 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 इकडे यायचं, इकडून परत मागं बघितलं की पुन्हा हिरवत दिसायचं, पुन्हा इकडून खडीत खडीत तितकं जायचं. मग इतक्या टायमिंग मध्ये सूर्य अस्तमानाला जायचा, सूर्य अस्तमानाला गेला की मालक घराकडून यायचा, त्याला वाटायचं झाकड पडली तरी हे गद घरी आलं नाही, आल्या आल्या 2 काठ्या पाठीत टाकायचा, ते व्हाय 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 तरी घरी पडायचं कोण. पण दिवसभर खायचं, पण खाल्ल्यावर मागं पाहायचं, कसं दिसायचं हिरवं दिसायचं. ते खायचं पोट भरून, पण हिरवं दिसल्यामुळे त्याला वाटायचं मी खाल्लंच नाही, म्हणून ते खराब व्हायचं कोण. हा आलं लक्षात. हा बरं का, पोटभर खायचं ते, पण पोटभर खाल्ल्याच्या नंतर ते पुन्हा मागं पाहायचं, मागं बघितलं की त्याला हिरवं दिसायचं, ते खाऊन उपाशी राहायचं कोण. बरं का, आता बघा याच्या उलट प्रक्रिया कशी. उन्हाळ्यामध्ये असं असायचं, गध्याला सगळ्यात जास्त आवडती ती जागा, तिचं नाव उकांडा. तुम्ही काय म्हणता त्याला, उकांडात म्हणता ना. त्या उकांड्यावर ते गध जायचं आणि गेल्यावर ते उकंडे घोळायचे कोण. 1 उकंडा, 2 उकंडे, 3 उकंडे, 4 उकंडे, उकंडे घोळले घोळले आणि मागं बघितलं की उकंडे मोकळे फट दिसायचे. मग रानात तोंड घालून टच पाणी प्यायचं, उकंड्याकडे पाहून पोट फुगायचं, त्याला वाटायचं मी जगलो. कोणाला, गध्याला. हा मग ते वाटलं म्हणून खराब होतं, वाटलं म्हणून सुधारतं कोण. बर का, हा तसं गध ते तिन्ही सालाला जर दावणीला आणलं आणि त्या गध्याला दावणीला आणल्याच्या नंतर गध्याला बांधतेत का बांधल्यासारखं करते कोणाला. आता मुद्द्यावर गोष्ट आली बा महाराज. मग जितक्याला देव बापानं बांधलंय तितके बांधल्यासारखे केलेत का खरंच बांधलेत कोण. आता हे जे बंधनं तयार केलेले आहेत, हे बंधनं कुणी तयार केलेत, कुणाच्या संगतीत तयार केलेत, का तयार केलेत, असा संबंध जर तपासला तर महाराजाचं पुन्हा सांगणं आहे की हे बंधनच नाही, म्हणजे जसं त्याला बांधितच नसते, त्याच्या फक्त पायाला हात लावल्यासारखं करते, त्याला वाटते मला बांधलं, तसं आपल्याला कोणी बांधलेलं नाही, आपण आपलं स्वतःला बांधून घेतलेलं आहे. मग आता आपण आपल्याला स्वतः जर बांधून घेतलेलं आहे तर आपल्याला सोडविण्यासाठी दुसरा कोणी येणार आहे का, नाही महाराज. आपल्याला आपल्या स्वतःची सोडवणूक स्वतः आपुली आपण करा सोडवणूक, आपुली आपण करा सोडवणूक, आपुली आपण
तयार केलेलं आहे हे बंधन ज्याचं त्यानं ज्याचं त्याला तयार केलेलं आहे. आणि याला जर सोडवायचं असेल तर हे ज्याचं त्याला सोडित येणार आहे, दुसरं कोणी सोडविणार नाही. मग आपुली आपण करा सोडवण. कशाचं बंधन आहे बुवा म्हणजे संसाराचं बंधन आहे. संसार बंधन कशाला म्हणावं संसार. बऱ्याच मंडळीचं म्हणणं आहे महाराज आमच्या संसारामध्ये आमच्यासारखं समाधानी कोणीच नाही. मग संसार समाधानाचा विषय आहे का? चला पहिला मुद्दा एक. दुसरा विषय असा संसार विषय आहे का? आणि तिसरा मुद्दा जो आहे तो खरा आहे का खोटा आहे? कारण सगळं खऱ्या खोट्याचा तपशील लावायचा आहे. खऱ्या खोट्याचा तपशील लावल्याशिवाय खरं कळणार नाही. कारण खोटं आहे म्हणून खरं आहे. कसं आहे बरं का? बघा ना सापेक्ष भाव कसा विषय आहे बघा. काळ्या रंगाची मंडळी आहेत म्हणून गोऱ्या रंगाच्या मंडळीला भाव आहे ना. हो आता सोयरिकीचा सीझन आहे ना. मग दोनच रंग आहेत काळे नाही तर गोरे. आपल्याला रंग आवडतो कोणता? गोरा. गोरा रंग कशामुळे मार्केटमध्ये तर काळ्या रंगामुळे. काळ्या रंगावाली मंडळीच नसती तर गोऱ्या रंगाच्या मंडळीला कोणी विचारला असतं का? जसं पाश्चिमात्य देशातली जर संस्कृती पाहिली तर तिकडं सगळ्यात मंडळी भोरे भोसे. मग भोऱ्यात भोऱ्याला भाव आहे का? तसं नसतं ते बरं का. हे सापेक्ष विषय. जसं आता इथं हे डेकोरेशन वाले भाऊनं प्रकाश केला, इथं बल्ब लावले म्हणून इथं उजेड आहे आणि तिकडं प्रकाश नाही म्हणून तिकडं काय अंधार आहे. मग तिकडं अंधार काय आहे तर इकडं उजेड आहे. इकडचा उजेड जर घालला तर इकडं काय आहे अंधार आहे आणि तिकडं परत दुसरा अंधार आहे का? मग अंधारच आहे. हा मग अंधार कशामुळे? उजेडामुळे. काळा कशामुळे? गोऱ्यामुळे. मग आता इथं श्रीमंत कोणामुळे? गरिबामुळे. मग दुःख कशामुळे? सुखामुळे. मग आता सुख आहे म्हणून दुःख आहे आणि दुःख जिथं तयार होत असतं तिथं सुख नसतं. मग जिथं आपल्याला सुख दुःख समान सापडतं किंबहुना सुखाचा आणि दुःखाचा विचार जर केला तर सुख होईल जे म्हणेपर्यंत दुःख तयार आहे. सुख झालं म्हणून तर झालं म्हणणं संपणं दुःखाची सुरुवात होणं. मग ज्या अर्थी दुःख व्हायलंय त्या अर्थी कुठेतरी सुखाचा शोध आहे. ज्या अर्थी दुःख व्हायलंय त्या अर्थी कुठेतरी सुखाचा शोध आहे. आणि ज्या अर्थी सुखाचा शोध आहे त्या अर्थी भटकंती चालू आहे. ज्या अर्थी भटकंती चालू आहे त्या अर्थी अजून याला मुक्कामाचा पत्ता लागलेला नाही. मग ज्या अर्थी मुक्काम सापडला नाही त्या अर्थी प्रवास करतो. ज्याला मुक्काम माहित नाही तो प्रवास करतो. अशा प्रवासाला मूर्ख म्हणीत जावा. विठ्ठला मुक्कामाचा शोध न लावता प्रवासाला निघाला प्रवासी किती पैसे घेऊन जर निघाला तर त्याला पाहिजे त्या मुक्कामावर तो पोहोचू शकणार नाही. का पोहोचू शकणार नाही तर त्याला मुक्काम माहित नाही. तसं सुखाचा शोध जर घ्यायचा असेल तर दुःखाचा संबंध लागला नसेल तर दुःखाचा संबंध जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत सुखाचा शोध लागणार नाही. मग शोधायचं जर असेल तर सुख शोधण्यासाठी नेमकं दुःख का होतंय असा जर परीक्षा प्रश्न जर आपल्याला तयार झाला तर त्या प्रश्नाच्या निरसरणामध्ये सुखाचा शोध आहे. मग दुःख आणि सुखाची समन्वय प्रक्रिया कशी व्हा? आमचे महाराज हरिभक्ती पारायण वेदांताचार्य बापूराव महाराज परतूरकर दृष्टांत सांगितले असते. महाराजांचा दृष्टांत असा जुन्या काळामध्ये ऑइल मिल नव्हत्या. ऑइल मिल नव्हत्या म्हणून तेल काढायची सोय नव्हती आणि तेल काढण्याचं काम विशिष्ट वर्गाकडे होतं. त्याला तेली म्हणायचे आणि त्याच्याकडे लाकडाचा कोलू असायचा. लाकडाच्या कोलूला एक बैल बांधलेला असायचा. तेली मामा त्या कोलूवर बसायचे आणि ते बैल दिवसभर फिरायचा. त्या घाण्यात कळडी टाकल्या की त्याचं तेल निघायचं आणि ते तेल लोकांना आपल्या व्यवहारासाठी वापरायचं असा विषय होता. पण ते घाण्याचा बैल चलून चलून दमायचा. घाण्याचा बैल चलून चलून दमला की ते बैल एका जागेवर थांबायचा आणि त्याला किती मारलं किती आरी टोटली तर ते बैल चालायचा नाही. मग तेली मावशी हुशार होत्या. त्या रानामधून हरळीची पेंडी आणायच्या आणि पेंडी आणून त्या कोलूच्या जोआच्या पुढे एक अशी छडी बांधायच्या आणि त्या छडीला ती पेंडी लोंबती सोडायच्या. मग ती हिरवी पेंडी खाली लोंबलेली दिसली की ह्या बैलाला वाटायचं बरं का मला ढाकणे मारा. त्या बैलाला वाटायचं की ती पेंडी माझ्या तोंडात येईल आणि त्या पेंडीच्या नादामध्ये हे फिरायचं. कोण? कोणता? विठ्ठल. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे किती फिरलं म्हणजे त्या बैलाच्या तोंडात ती पेंडी जाईल नाही ना महाराज. नाही जाणार. पेंडी नाही का आहे, बैल नाही का आहे, दिसली नाही का आहे, पण तोंडात जाती का नाही. मग महाराज म्हणते असं किती फिरलं. सर्व सुखाची आशा जन्म हरी सर्व सुखाची आशा
पावला माया व्यष्टीला जीव माझा. मग आता जीवाला सुखाचा शोध आहे, तर मग जीवाला सुखाचा शोध घेण्यासाठी जीवाला अगोदर मी कोण आहे असं कळावं. मग आम्हाला परमार्थाची कोणती साधना जर करायची असेल वारकरी संप्रदायाच्या साधकाला, तर वारकरी संप्रदायाच्या साधकानं भजन मी कोण आहे कळण्यासाठी करायचं. वारकरी संप्रदायाच्या साधकानं ज्ञानेश्वरी मी कोण आहे कळण्यासाठी वाचायची. वारकरी संप्रदायाच्या साधकानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं सकल चिंतन मी कोण आहे कळण्यासाठी करायचं. आणि जोपर्यंत त्याला मी कोण आहे असं कळत नाही तोपर्यंत न कळाल्यामुळं आत्यंतिक दुःखाची उत्पत्ती आहे. फक्त न कळण्यामुळं आळकलेलं तुम्ही आम्ही जो आहेत हे फक्त बेदार होणं कशामुळे, हे नाही कळून घेतल्यामुळं. मग आता हे कळण्यासाठी उपयुक्त येऊनी आता इथं मिळालेली आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. महाराज म्हणते ही वेळ बरवी आहे. कोणती वेळ बरवी आहे महाराज? ही वेळ बरवी आहे. ही वेळ कोणती बर का मोरे बाबा? ही वेळ नरदेह निधान नरदेह निधान लागो नरदेह मिळाला. नरदेह मिळून नरदेहामध्ये उपयुक्त इंद्रिय मिळाले. उपयुक्त इंद्रिय मिळून इथं अशी काही बुद्धी मिळाली की ज्या बुद्धीमध्ये सार आसार करण्याची क्षमता आहे. हा मग मला सार काय आणि आसार काय इतकं समजण्याची क्षमता ह्या बुद्धीमध्ये. आमचे महाराज म्हणतात ते तुम्हाला अक्कल येतो. कशाची अक्कल आहे तर चांगलं काय आणि बेकार काय हे कळण्यापुरती अक्कल देवानं दिलेली आहे. म्हणजे आता ही जी बुद्धी दिली ही बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे किंबहुना ही बुद्धी इतकी परिपक्व आहे की या बुद्धीमध्ये सार आसार करण्याची क्षमता आहे. मग आता इथं सार काय आणि आसार काय, सारासाराचं चिंतन परत कळालं पाहिजे. सार काय आणि आसार काय, मग त्याच्यासाठी परत प्रपंच काय आणि परमार्थ काय, त्याच्यासाठी मग जीव काय आणि देव काय, त्याच्यासाठी संबंध पाहावा लागेल. प्रपंच काय आणि प्रपंचाच्या संबंधाने असलेला संसार काय, संसार आधी प्रपंच आधी, प्रपंच असतो का नसतो, संसार असतो का नसतो. जर प्रपंच असतो म्हणावं तर प्रपंच कसा असतो, असतो तर त्या प्रपंचातले विषय कसे असतात, नसतो तो प्रपंच कसा नसतो, आणि नसतो तर मग प्रपंच असतो असं का वाटतं, वाटतं का भासतं, भासतं म्हणजे तो खरा असतो का खोटा असतो. परत खऱ्या खोट्याचा तपशील महाराज म्हणले. मग आता इथं संसाराच्या संबंधानं आम्ही इथं सातत्यानं सुख शोधतो.
सुख शोधतो. का सुख शोधतो? तर सुख शोधल्यानं भेटत असतं का? होतं म्हणल्यानं सुख होतं का? नाही ना महाराज. अहो तुमचं आमचं सोडून द्या, रावणासारख्याला सुखाचा संबंध इथं इह लोकांमध्ये त्या प्रपंचाच्या संबंधानं किंबहुना संसाराच्या संबंधानं किंबहुना लौकिक संपदेच्या संबंधानं त्याला प्राप्त झालं नाही. त्याला सुखाचा संबंध जर लावायचा ठरला तर त्याला सुद्धा अनन्य भावानं संताकडे शरण जावं लागतं. कोणाला कोणाला कोणाला? हो आहे पण हो बरोबर आहे तुमचं 100% तळमळ माझ्या लक्षात येते महाराज. कारण टाळकरीचा विषय कसा असतो की टाळकरी प्रमाणाच्या शोधात असते आणि ते असले पाहिजे. थोडं माफी मागून बोलू का? आमचे महाराज म्हणतात की बुवा शिकारी जसा दिसला की पळ म्हणायचं काम पडत नाही, पळून तुटून ते शिकारच धरत नाही, तसं महाराजाच्या तोंडातून शब्द गेले की प्रमाण इतके टाळकरी तत्पर असते. विठाला असा संबंध लावायचा होता. बरोबर आहे. म्हणून शरण दावे सर्व व्हावे देवाशी. हा नाही तर मग संताला शरण दा, देवाला शरण दा. देव आणि संत दोन नाहीत. सिद्धांतावर गेल्यावर पुढचा विषय. आपला विषय असा झाला, रावणाला सर्व सुखाच्या संबंधानं जर आता इथं तपशील लावायचा होता तर रावण सुद्धा एके वेळी संताला शरण गेला. म्हणजे मग आता मला सांगा, रावणाला काही काही महाराज लोक कीर्तनकार, महाराज नाही म्हणता येणार कारण आता महाराज राहिलेच नाही. जरा अवघडचे पाय अशी अवस्था आपल्याला होणं शक्य नाही. कारण आपण फक्त कामापुरते. हो आम्ही घंटाभर धोतर नेसतो, मी कीर्तन झाल्यावर विचार घालतो. सत्य सांग, कारण खोटं बोलायची जागा नाही हो. आणि मला असं सांगा मोरे महाराज, आपले महाराज, लक्ष्मण महाराज असं कुठं आपल्या जवळ एखादं नाव लिहिलेलं आहे का एखाद्या पोथीमध्ये? तुम्ही माझ्यापेक्षा आता तुम्ही लोक आळंदीला राहिलेले बुवा लोक आहे का नाही? सगळ्या गुरुवारी मंडळीच्या सानिध्यात राहिले, संस्था सुटलेली आहे तुमची, मोठ्या मोठ्या महात्म्याच्या संगतीत राहिलेले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, एखाद्या तरी महात्म्याच्या तोंडून ऐकला का जो महाराज असे तो धोतर नेसत असे असं सांगतो? धोत्राचा महाराजाचा संबंध आला कुठे? का मग पॅन्ट घालत असे तो महाराज नसे का? पॅन्ट कशाची, धोतर कशाचं, कपडे कशाचे? कपड्यावर महाराज की का? आपल्या पुरतं बरं का, इकडे बाबाकडे लावायचं नाही. कारण ती अवस्था आपण स्वीकारणं शक्य नाही. जर समजा हे कपडे घालीत असतो तर आम्हाला आमच्या स्वतःचा, जसं नाथ महाराजाचा पुरावा पहा. नाथ महाराज म्हणजे हे कपडे कोणी घालाव? ज्याला खऱ्या अर्थानं सुखाचा पत्ता घालावा. हो तुम्ही बुवा लोक आळंदीला राहिलात, नियमात हे नगर प्रदक्षिणा आहे, नियमाचा हरिपाठ आहे, सकाळचं काकडा भजने, दुपारचं पाठ आहे, संध्याकाळी परत तुमची नगर प्रदक्षिणा आहे. नियमामध्ये राहणाऱ्या बुवा लोकांना हे कपडे घालावं. आमच्या सारख्याला नाही. कारण आता पहिलं कसं होतं पहा, देव बाप्पा पूजा करायला बसले तर काय नेसायची? पितांबर नेसायची, सोवळं नेसायची आहे का नाही? आणि खळं मागायला जाताना आता नाही राहिली ती पद्धत. कारण देव बाप्पा आमच्या संघाचे ना, आणि संघट होता असतो. कारण लागतो एक माणूस विठाला. पहा महाराज जरासं थोडं विषयांतर करतो बरं का, कारण चांगल्या रानात लय पाणी दिल्यावर ती चिबडत असते. समजून घ्या विषय बरं बाबा, माफ करून माफी मागून बोलतो. विषय कसा पहा, आता आपल्या कीर्तनकारानं जातीवर बोलत जाऊ नये बरं का. कीर्तनकाराच्या ठिकाणी जात नसते. इथं उभा राहिलं की मग जात विसरलं, याता याती धर्म. हा मग इथं संबंध नाही लावायचा. पण कळण्यासाठी म्हणून बोलतो बरं. हे जे देवबाप्पा लोक आहेत, हे ब्राह्मण लोक आहेत ना, हे आपल्या मग संख्येच्या तुलनेने फार कमी आहेत, पण सगळ्यात जास्त राज्य आपल्यावर करतील. गावात गणेश बामणाची घर किती? एक. ते बी गावात तालुक्याला राहते, भटपण करायला गावात येते. त्याच्यामुळे तर संकट होते. ही मंडळी खात असताना चांगलं खाती. पण दोनच जाती चांगलं खात्यात लक्ष्मण महाराज. कोणाला पटन नाही पटन त्याच्याशी आपल्याला काही घेऊन देणं, पण मुद्दा बोलायचा, त्याला प्रमाण सुद्धा आहे आपल्याकडे बरं का. हा माझा हे लोक कोणते? ब्राह्मण लोक आणि दुसरी जात मारवाड्याची जात. हे मंडळी एकमेकाला भेटले की म्हणतात, हो
खायचं तर शुद्ध खाजा हो, इकडचं तिकडचं बचबच खा जाऊ नकोस. मग हे काय खाणार? पांढरी पोळी, फेंकी धार, पांढरा भात, त्याच्या गाव रंगायचं तुंप, ह्या मंडळीचं खाणं म्हणजे देवबाप्पा मंडळीचं. मारोड्याला जर भेटला तर ते म्हणतो भाऊसाहेब खाणं तो चोखो खाणं, यांच्यान नाही खाणं. काय खाणं? चोखो. चोखो म्हणजे काय? फक्त डाळ वाटीन घी, याच्या पलीकडे मारोडी काही खात नाहीत. आता मला सांगा, सगळ्यात जास्त ढोरायचा बारदाना कोणाच्या घरी? आपल्या घरी. चारीत कोण? दूध कोण काढित? इर्जित कोण लावित? त्याचं ताक कोण करत? ते लोणी कोण कढीत? आणि बदनापूरला नेऊन तूप कोणी कित? आपले इतके हुशार आहे का कोणी? लेकरायला तूप खाऊ घाली जावा का ताक पाजी जावा? आणि मग आम्ही कीर्तनाला लोक म्हणजे महाराज आमच्या पोराला काय सांगा, पोरगा बिघडल्यावानीच करायला. आता त्याला रोजच ताक पाजायला तर बिघडायचं नाही तर काय होईल? मिठा चांगलं खायला असलं की चांगलंच होत आहे. युक्त आहार महाराज म्हणते जे चांगलं असेल ते चांगलंच आहे, जे शुद्ध आहे ते शुद्धच आहे. आणि इथं खाणं राहणं लेणं हे सगळं शुद्ध आहे. मग वारकरी संप्रदायाचा हा पोशाख सुद्धा शुद्ध आहे, शुद्ध पोशाख आहे. कारण पांढरे कपडे घालणारी मंडळी ही स्थिर असती, यांच्या चित्तामध्ये चंचलता नसती. ज्यांचं चित्त चंचल नसतं त्यांचा पोशाख पांढरा असतो. ज्यांचा पोशाख पांढरा असतो ते वैराग्याची धारणा करून सगुण साक्षात्कारी परमात्म्याचं भजन करून सगुणालाच भजत असते. विठ्ठला सुटला मोठा असंच आहे म्हणून आमच्या तारका चालल्या. कारण घटकाभर काहीतरी मुद्द्याचं सांगायचं आणि एक घटका तुम्हाला पांगवायचं म्हणजे तुम्ही पांगलेले आधीच पांगलेले त्याच्या जास्तच पांगवायचं. तुम्ही पांगले की आमचा खेळ दाबला. विठ्ठला त्याला पुन्हा महाराज सुहासित काराच्या संबंधाने इकडे एक दृष्टांत जोडला आहे. हा आदिक माकड. आदिक कोण? त्याच्यात ते काय केलं? त्याला काय असला? मग ते सोयीनं उड्या मारीन का पावली खेळ? हा तसं आहे. अगोदरच आपल्याला सुखाचा दुःखाचा संबंध नाही, संसाराचा संबंध नाही, जीवादेवाचा संबंध नाही. शरीर मी अशा अनुभूतीवर आहे. व्यवहार दृष्टिकोन जर पाहिला तर मी करतो. कोणताही कार्य करीत असेल तर छातीला हात लावल्याशिवाय राहत नाही. आणि वरून म्हणतो मी पुण्याचं काम करतो. हात इकडं आला की पाप झालं, मग पुण्य का करायला? कीर्तन कोणाच होतं? पठ्याचं होतं, शुद्ध पाप झालं. काय मंडळीचा अट्टहास इतका भयानक आहे महाराज. बाबा कीर्तनाला गेल्यावर आता मला 12 वर्ष झाले या धंद्यात. माईक जवळ घ्या जरा. आमचे महाराज आमच्या आधीपासून म्हणजे त्याचं वय 80 वर्ष म्हणजे ते 40 वर्षापासून हे धंदा करते. त्याच्या आधीपासून जगद्गुरु तुकाराम महाराज हे धंदा करते. त्याच्या आधीपासून सनकादिकापासून ही परंपरा आली आहे. कोणती परंपरा आहे महाराज? ह्या धंद्याची परंपरा आहे. दुसरा धंदाच नाही आम्हाला. अनेक नाही काही अनेक नाही काही
गोविंदाचे मग आता 12 वर्षापासून फिरतो मी धंद्यात ह्या आला का मुद्दा कारण धंदा म्हणल्यावर जरा अवघड वाटत अवघड वाटून घ्यायसारखं काहीच नसते पारमार्थिक साधकांना अवघड काही वाटूनच घ्यायचं नाही कारण तुम्हाला सांगतो कोणतं फळ पिकल्यावर त्याचा काय येतो वास येतो त्याचा वास तसं आपला परमार्थ जर पिकला तर आपला वास यायला म्हणून लोक बाजूला जातात ज्या दिवशी लोक आपल्यापासून बाजूला जाते त्या दिवशी समजा आपण धोरणा आलो हा कारण ही लोकेशना इतकी अवघड आहे हिला जर सुधारायचं म्हणलं तर ही आपल्यालाच बिघडले साने गुरुजीचं चरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल विठ्ठला बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं महाराज आमच्या गावातला सप्ताह 150 वर्षाचा आहे हो तिकडे खाली परभणीकडे जर गेले ना तुम्ही तर लोहगावकरांच्या काळापासून गुरुवारी महाराजांच्या काळापासून दैठणकर ठाकूरबा दैठणकराच्या काळापासून त्याची घोडे एकादशी धरायची हरिभक्ती पारायण गुरुवारी ब्रह्मीभूत वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकरांचे गुरु ते दत्तबुवा ठाकूरबा लोहगावकर परभणी जिल्ह्यात लोहगावला त्याचं संस्थान आहे त्याचंच एक दुसरं संस्थान होतं दैठण्याला दैठणा कुठं येतं परभणी आणि जनाबाईच्या गंगाखेडच्या मधात दैठण आहे तिथं दैठणकर शास्त्री होते त्याचं सुद्धा दैठणा होता आता ते विस्तार कसा झाला ते सांगतो थोडक्यात पुढे जातो कारण गुरुवारी याचं चिंतन सांगितलं पाहिजे ऐका मुद्दा कसा महाराज पंढरपूरला गेल्याच्या नंतर पत्नीला आणि बहिणीला सोबत नेलं चंद्रभागेच्या तटावर त्याचा वाडा आहे लोहगाव तुम्ही पंढरपूरला जर गेला असताना आपल्या चंद्रभागेच्या तटावरच आहे वही अलीकडच्या कोपऱ्यावर सातारकराच्या वाड्याला खेटून इकडे मागच्या साईडला आणि महाराजाच्या तिथं महाराज स्नानाला आले चौकदार महाराजाबरोबर आला बाया स्नानाला गेल्या महाराज पुरुषाकडे स्नानाला गेले महाराजाचं स्नान झालं महाराजाचा नियम होता ओला पडदा म्हणजे जे अंगात असलेला कपडा आहे तो कपडा स्नानाला जायचं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं ते कांद्यावर घ्यायचा तांब्या हातात घ्यायचा नजर खाली करायची म्हणजे नजर पावलावर ठेवायची चेहऱ्याकडे पाहायचं नाही आणि घरात येऊन देवपूजा करायची देवपूजा आरतीपर्यंत आरती होईल नैवेद्य दाखवेपर्यंत नजर वरी घ्यायची नाही नजर खाली ठेवायची हा नियम होता महाराजाचा महाराजाची देवपूजा चालू होती देवपूजा संपुष्टात आली नैवेद्याला पाणी फिरवायचं पाणी नव्हतं गडबडीमध्ये ह्या दोघी जणी स्नानाला गेल्या पण स्नान करताना यायच्या लुगड्याची बदला बदल झाली बायकोचं लुगडं बहीण नेसली बहिणीचं लुगडं बायको नेसली लुगड्याची बदला बदल झाली आणि लुगड्याची बदला बदल झाल्याच्या नंतर कपड्यावर परीक्षा म्हणून महाराजाची नजर खाली होती आणि बहिणीचं लुगडं नेसलेली बायको वसरी येऊन चालली होती महाराजांना लुगड्याकडच्या मिल्याकडे पाहिलं लुगड्याच्या मिल्याकडे पाहून म्हणले बाई तांब भरून पाणी आणा देवाच्या नैवेद्याला पाणी फिरवायला पाणी नाही बाई म्हणल्यावर त्या उभा राहिल्या क्षणभर म्हणले तुम्हालाच म्हणालो बाई तांब भरून पाणी आणा बाई गेल्या स्वयंपाकघरात तांब्याभर पाणी आणलं महाराजांना पाणी फिरलं दर्शन घेतलं वर नजर करून पाहिलं तर त्या बायको निघाल्या परभणी जिल्ह्यात बहिणीला बाई म्हणते महाराज तोंडातून शब्द गेला बाई त्या दिवशी ते खटलं उठलं दैठण्याला आणून ठेवलं शेवटपर्यंत बहिणी सारखंच वागविलं ते ताकद ते सामर्थ्य त्या संतांचे वचन ती वाणी ते असणारा प्रभाव त्या शरीरामध्ये असलेला साधनेचा प्रभाव आणि ते दैठणकर शास्त्री त्याच्या सोहळ्यामध्ये घोडा चालायचा घोडा आणि त्या घोड्याला मथाला झाला म्हणून दैठण्याला बांधून ठेवलं नवमी झाली दशमीच्या दिवशी घोड्यानं दावणीचा दोरा तोडला आणि घोडं दैठण्यापासून पळत होतं तर कुठं गेलं पंढरपुरात गेलं वाळवंटात वाड्याच्या मागे आरती चालू होती आणि आरतीच्या ठिकाणी घोडं गेलं मालकाच्या मांडीवर त्यांना असणाऱ्या मांडीवर ते डोकं ठेवलं आणि त्या घोड्यानं तिथं चंद्रभागेमध्ये देह सोडला आता गुरुवारी मारुतराव महाराजाच्या समाधीजवळ त्या घोड्याची समाधी हे वैभव आहे महाराष्ट्रात त्याच्या अलीकडे पुन्हा बोलायचं ठरलं तर मोतीराम महाराज दत्तबा ठाकूरबा लोहगावकरांचे शिष्य मोतीराम महाराजाचा संबंध असा होता महाराज जातीने मारवाडी होते पण शुद्ध वारकरी होते आणि महाराजाबरोबर एक कुत्र धानोरा काळे नावाच्या गावाला जायचं फळ्याला महाराज राहायचे आणि फळ्याहून धानोरा काळे नावाचं गाव आहे परत गंगाखेडची नदी गंगा नदी भरून जायची आणि त्या गंगेला दुथडी पाणी आलेलं असायचं महाराज कीर्तनाला नेमाला जायचे महाराज जात होते कारण त्या धानोरा काळे नावाच्या गावाला आजही 1 महिनाभर सप्ताह चालतो श्रावण महिन्यात आणि 1 महिन्याभरामध्ये प्रत्येक महिन्याचा महाराज नियमाचा महाराज 30 नियमाला स्वतः हजर होते बोलवायचं नाही कारण ते नियम लावून दिलेले आपल्या इकडे आपण सप्ताह म्हणतो तिकडे ते नियम म्हणते कारण ती परंपरा चालत आलेली चाल मुद्दा असा महाराजाबरोबर एक कुत्र पाहून जायचं कुत्र पाहून गेल्यानंतर कुत्र गावातल्या कुत्र्यात जात नव्हतं कुत्र महाराजाजवळ बसत होतं कोण हा भजन उभा राहिलं की ते कुत्र महाराजापासून उठून जात होतं आणि टाळकऱ्याच्या लालीला उभा राहून जात होतं कोण कुत्र कीर्तन सुरू झालं की कुत्र कीर्तनात उभा राहायचं कीर्तन संपलं जय विठ्ठल झालं महाराज खाली बसले की कुत्र येऊन बसायचं आणि मृदंगाचार्यानं जर कणिक उरलेली कुत्र्याला टाकली एकादशी नसली तर कुत्र कणिक खायचं कोण म्हणजे कुत्र काय करीत होतं
एखादं धरीत होत, कुत्र कुठं जात होत, कीर्तनाला जात होत, कुत्र कुठं उभा राहत होत, कुत्र्यात जात नव्हतं, कीर्तनात उभा राहत होत. कोण? पुढं चालून त्या कुत्र्याचं आयुष्य संपलं, त्याचं शरीर गेलं. आज त्या कुत्र्याची समाधी तिथं धानोरा काळे नावाच्या गावात आहे. तिथं त्याच्या पुण्यतिथीला नेमाचं कीर्तन होतंय. आपले पितृ मेले कवा हे फक्त बायकाच्या ध्यानात म्हणून आपण पित्र घालतो, नाही तर पित्र उजाळलेले संताचा महिमा साधा नाही महाराज. म्हणून महाराज म्हणते ज्यांना आपला मुद्दा कुठून सुटला, मोरे महाराज, धाकले महाराज, लक्ष्मण महाराज, मरका मामा, आपला मुद्दा इथून सुटला देव बाप्पा, की ही जे शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ही शक्ती जी आता इथं या शरीरामध्ये, ही शक्ती कोणी स्वीकारली तर ती संतानं स्वीकारली. मग इथून मुद्दा सुटला होता की ज्यांनी ही शक्ती स्वीकारली त्यांच्याकडे जा, म्हणजे खऱ्या खोट्याचा तपशील लागेल. तर आता संत फक्त खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यासाठी शोधून आले संत, शोधून आले त्याला दुसरं प्रमाण असं उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. मग आता खरा खोटं काय आहे आणि हित हिताहित काय आहे हे फक्त संताला माहितीये. आणि संताला ते का माहितीये तर संतानं त्या शक्तीचा स्वीकार केला, त्या शक्तीचा स्वीकार केला. मग ती शक्ती काय आहे बा, म्हणजे मग विचारा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजाला. बघा म्हणले ज्ञानेश्वरी तपशील कळतो. काय सांगितलं ज्ञानेश्वरी मध्ये? महाराज म्हणले उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. कोण? ते तत्वज्ञ संत. त्यांनी काय स्वीकारलं तर चैतन्य जे काय आहे त्या उपाधी रूपी शरीरामध्ये जे गुप्त आहे ते चैतन्य आहे. आणि शरीरामध्येच गुप्त नाही तर ते जे सर्व गत आहे, सर्व गत म्हणजे चराचरामध्ये जे काय सर्वाघटी राम देहादे ही एक उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांनी काय स्वीकारलं तर ते तत्वज्ञ संतांनी ते स्वीकारलं. ते म्हणजे काय तर ते 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 जे आहे ते तो हा विठ्ठल, तो हा माधव. मग इथं सिद्धांत लागला म्हणून पुढे जायचं कामच नाही. पण इथं आम्ही म्हणलो तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, महा कुणी नाही बरोबर. आमचं म्हणणं आहे हो, आमचं म्हणणं आहे फक्त कळून घेणं नाही. हा मग आता कळून भजन झालं वेगळं आणि न कळता भजन झालं. मग आता भजन भजनच आहे. कळालं काय तरी भजन, नाही कळालं तरी
बरं का महाराज महाराज काय म्हणते महाराज मोरे महाराज महाराज म्हणते जैसी दयाची भजन स्थिती आणि तया तैसी नित्य प्रचिती ज्याचं जसं भजन असं तशी प्रचिती आमच्या अंतरात. हा म्हणजे मग कोण पाहलंय बिल्ली दूध पितीये कैसे आखे झाकके डोळे झाकून मांजर दूध पिती. मांजराला वाटतं मी डोळे झाकले म्हणजे दुनिया झोपली. पण जेव्हा मालकीन फुकणी टाकी ती मागून या जाग्याचे आपल्या आम्हाला वाटतंय कोणाला पाहायला कीर्तना तिकाड्या तिकाड्या गप्पा हाणायच्या एखादून चटके चाटके सांगितले लोक खुश. काय कळलं कोणाला नाही ना कळलं नाही कळत आहे. या मंडळीला आमच्यापेक्षा जास्त कळतं बाबा. कोणत्या वाक्याने ह्या भ्रमात नाही राहायचं की श्रोते सगळे आपले सुद्धा आपल्यापेक्षा सुद्धा नाही. श्रोते वाक्यापेक्षा सुद्धा ना ते पण मर्यादा म्हणून 2 घंटे ऐकत. हो मर्यादा आहे म्हणून 2 तास ऐकते. चला आपला मुद्दा असा चालला की संतांनी चैतन्य संबंधानं आता ते तत्व स्वीकारलेलं आहे आणि संतांनी जे चैतन्य संबंधानं तत्व स्वीकारलेलं आहे ते चैतन्य संबंधाचं तत्व कुठं कुठं आहे तर सांगितलं व्यापक. व्यापक म्हणल्यानंतर त्याला कुठे एक अशी विशिष्ट जागा सांगितलेली नाही. मग विशिष्ट जागा नाही आणि ती एक विशिष्ट जागा अशी आहे किंबहुना अशी एक येवणी आहे की ज्या येवणीमध्ये त्या जागेचा अंगीकार करता येतो. ती येवणी काय तर सांगितलं तो मनुष्य देह आहे आणि मनुष्य देहामध्ये त्या शक्तीचा स्वीकार तुम्हाला मला करता येतो. व्यापक संबंध जर बघितला तर प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये ते चैतन्य आहे आणि त्या चैतन्याशिवाय तो जीव नाही. पण जीव जो आहे हा जीव नक्कीच नाही ते फक्त चैतन्यच आहे. पण जीवाला जीव आहे असं का वाटतं तर त्याला उत्तर सांगितलं वाटतं म्हणून जीव आहे. जीव काय वास्तव म्हणून वास्तव जर चिंतन बघितलं तर जीव काय हरिपाठात सांगितलं मोरे बाबा. एक हरि आत्मा जीव शिव सम. एक हरि आत्मा शिव शिव समा. एक हरि आत्मा जीव शिव सम. हरि आत्मा जीव शिव सम. जीवाचं अधिष्ठान काय शिव आहे. जीवाचं अधिष्ठान काय आत्मा आहे. जीवाचं अधिष्ठान काय आहे तर सांगितलं देव आहे. वास्तव चिंतन बघितलं तर जीव आहे का म्हणले जीव नाही. एक जीव जर इथं जीव नाही तर मग सगळे जीव आहेत का सांगितलं नाही. आणि जीव जीवाहून वेगळा आहे का नाही. आणि जीव देवाहून वेगळा आहे का नाही. मग जीव देवाहून जर वेगळा नाही जीव जीवाहून जर वेगळा नाही तर मग जीव नेमका कोण आहे सांगितलं जीव देव आहे. जीव कोण आहे देव. एक जीव देव आहे का सगळे जीव देव आहे सांगितलं सगळे जीव देव. जीव अवघे देव. उत्तरार्धात म्हणजे खोटा नागवी संदेह. मग आता खोटा संदेह आहे. संदेह सुद्धा खरा नाही. संदेह सुद्धा खोटा आहे. आणि खोटा संदेह काय आहे तर मी इथं जीव आहे. मग अशा मी या जीव दशेत आहे आणि मी या जीव दशेतून मला आता सुटायचंय. पण जीव दशेतून सुटण्यासाठी आधी देह दशेतून सुटावं लागेल. आणि देह दशेतून सुटलो की मी जीव दशेतून सुटणार. आणि जीव आणि देह दशा सुटली की मला परत बांधणारच नाही. कोणत्या दशेतून सुटायचं जीव दशेतून सुटायचं देह दशेतून सुटायचं. सांगितलं सुटण्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा. महाराज म्हणले भजन करा. मग काय मंडळी म्हणले महाराज आम्हाला गळा नाही. गळा नाही म्हणलं मग गळा नाही तर म्हणतो कशावर म्हणलं मग स्वर नाही असं म्हणाला. मग म्हणले बरं म्हणले स्वर नाही. बरं आता तुम्ही गायला 4 मंडळी तरबेज किती स्वर आहेत महाराज सांगा बाबा किती स्वर आहेत बाबा. 7. 8वा आमचा आहे की तुम्हाला कळत नाही त्याला आम्ही काय माझे मागून बोलतो. हे स्वर तरी एक स्वरच आहे का नाही. पण हे स्वरावाल्याला कळत नाही त्याला आम्ही काय आपण दूध जर उकळायला ठेवलं त्याला एक विशिष्ट पद्धतीचं तापमान देणं आणि त्या दुधाला जर सारखं आळीत राहिलं त्या दुधाचा काय होतो खवा होतो. कशाचा दुधाचा. तसं एक विशिष्ट तापमान जर ठेवलं आणि सारखं जर आळीत राहिलं तर त्या दुधाचा काय होतो खवा होतो. त्या न्यायानं त्या परमात्म्याला तो परमात्मा समजून
शुद्ध भावानं जर भजन केलं, त्याला जर सारखं आळीत राहिलो, त्याला जर सारखं आकळीत राहिलो, तर तो आकळल्या जातो. कशानं? भाव बळे आकळे रवी ना कळे, भाव बळे आकळे रवी ना आवळे आकळे रवी ना भाव बळे आकळे रवी ना